अकोल्यातील एकमेव अन्नपूर्णा माता मंदिरात शारदीय नवरात्र उत्सव भक्तिमय वातावरणात सुरू आहे। हजारो भाविक दर्शनासाठी आले असून विद्युत रोषणाई, सजावट आणि दानमुक्त भंडाऱ्यामुळे मंदिर परिसर उत्साहाने गजबजलेला आहे। अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिर महाराष्ट्रातील एकमेव मंदिर असून शारदीय नवरात्र उत्सवाच्या काळात येथे भक्तांची अलोट गर्दी दिसून येते। मंदिर परिसर विद्युत रोषणाई, झगमगाट आणि मनोहर सजावटीमुळे भक्तिमय वातावरणाने उजळलेले आहे। देवी पुराण कथेनुसार प्राचीन काळात विश्वभर अन्नधान्याची टंचाई आणि भूकमारीची परिस्थिती निर्माण झाली होती। त्यावेळी माता पार्वतीने अन्नपूर्णा रूप धारण करून विश्वाला अन्नदान दिले। अकोल्यातील हे मंदिर जुन्या शहर भागात वसलेले असून सर्वसामान्य भक्तांसाठी खुले आहे। मंदिरात कोणतेही दानपेटी नाही आणि भक्तांकडून दान प्रसाद घेतला जात नाही। मंदिराचे संस्थापक नंदकिशोर पाटील यांनी 2009 मध्ये नवरात्र उत्सवाच्या तिसऱ्या दिवशी हे मंदिर उभारले। त्यानंतर मंदिर चालवणारे अन्नपूर्णेश पाटील सांगतात की भक्तांना अन्न व समाधान देणे हेच आमचे मुख्य उद्दिष्ट आहे। दररोज हजारो भक्त महाराष्ट्रासह देशभरातून येथे दर्शनासाठी येतात आणि प्रसादाचा लाभ घेतात। नवरात्र उत्सवाच्या काळात मंदिर परिसरात भक्तांचा उत्साह दुणावलेला असतो। खुला परिसर, सजावट आणि विद्युत रोषणाईमुळे भक्तिमय वातावरण अधिकच प्रबळ होते। अकोल्यातील अन्नपूर्णा माता मंदिर हे फक्त भक्तांसाठीच नाही तर दानमुक्त सेवेसाठीही प्रेरणादायी ठरत आहे। इथं आल्यावर खूप चांगलं वाटते, कारण आम्हाला अन्नपूर्णा मातेने एवढं दिलं, आम्ही काहीच नव्हतं। अन्नपूर्णा मातेच्या कृपेनं आमच्याजवळ खूप काही चांगलं झालं। अन्नपूर्णा मातेच्या कृपेनं आमचं घरसुद्धा इथं झालं, खूप चांगलं झालं। आम्ही पहिले रिधोऱ्याला राहत होतो, पण आम्ही मातेच्या दर्शनाला वगैरे येत होतो, तर त्यामुळे आम्हाला खूप मातेचा अनुभव आला की मातेने आम्हाला म्हणजे इथं राहायला जागाच दिली। खूप अन्नपूर्णा मातेचा अनुभव आहे आम्हाला अन्नपूर्णा मातेच्या मंदिरात आलं की खूप प्रसन्न वाटते। आणि मेन म्हणजे या मंदिरात कुठलीही दानपेटी नाही आहे। आम्हाला आधी काशीला गेलं की अन्नपूर्णा मातेचे दर्शन होत असे, पण आता आपल्याला अकोला शहरातच अन्नपूर्णा मातेचे दर्शन होते। आम्हाला अन्नपूर्णा मातेबद्दल खूप श्रद्धा आहे। आम्ही इथे आले की आमचं कुठलंही दुःख निवारण होते। इथं 2 मिनिट शांततेत बसलं की आम्हाला सर्व सुख प्राप्ती होते। अन्नपूर्णे सदापूर्णे प्राणवल्लभे शंकरा, जेव्हा अन्नाचा अकाल पडला होता तेव्हा पार्वती मातेने अन्नपूर्णेचे रूप धरून भोलेनाथांना भिक्षा दिली होती। सर्वप्रथम भोलेनाथांनी पार्वती मातेला भिक्षा मागितलेली आहे। हे असं आमच्या अकोल्यामधील असं जुन्या शहरामधील असं मंदिर आहे की आम्हाला इथं आम्ही जेव्हापासून स्थापित झाली मूर्तीची स्थापना तेव्हापासून आम्ही दर्शनाला येतो। खूप मनाला आनंद वाटते आमच्या, आणि मनात काही दुःख असलं की आम्ही इथं येऊन बसतो आणि आमचं पूर्ण दुःख निवारण होते। असे हे अन्नपूर्णा मातेचं मंदिर आहे। विशेष म्हणजे या मंदिरात दानपेटी नाही आहे। दानपेटी नाही तर इतर मंदिरात पाहतो आपण की दानपेट्या असतातच, पण या मंदिरात असं आहे की कुठल्याच प्रकारचा दानधर्म घेत नाही। हे अन्नपूर्णा माता मंदिर माझे वडील स्वर्गीय नंदकिशोर पाटील यांनी 2009 मध्ये त्यांच्या प्रेरणेने उभारण्यात आले। आणि यामागची अशी आख्यायिका आहे की माझे वडील नंदकिशोर पाटील हे सावळा म्हणून गाव आहे आमच्या इथे राहत होते त्यांच्या लहानपणी, आणि त्यावेळी त्यांच्याकडे भरपूर श्रीमंती आणि सुखसमृद्धी होती। परंतु काही काळानुरूप ते लयास पावले व ते अकोल्यामध्ये मजुरी करण्यासाठी आले व तिथनं ते तोतलाडोला त्यांच्या बहिणीकडे आमच्या आत्याकडे गेले। इंदोर नाही, तोतलाडोला गेले आणि तिथं गेल्यावर त्यांनी एका महिलेला तिथं व्रत करताना पाहिले आणि तिने त्या व्रताचं महात्म्य सांगितलं। त्यानंतर त्यांनी ते व्रत केलं आणि व्रत पूर्ण झालं। त्याच्या दुसऱ्या दिवशी त्यांना इंदोरला जायचं काम पडलं। तर ज्या बसमधून ते खाली उतरले योगायोग, तिथेच पुढे अन्नपूर्णा माताजीचं मोठं मंदिर आहे इंदोरला। त्या मंदिराची शोभा त्यांनी बघितली, माताजीचं दर्शन केलं आणि त्यांना शक्ती मागितली की मला तू शक्ती दे, मी असंच अन्नपूर्णा मातेचं भव्य दिव्य मंदिर अकोल्यात बांधे। आणि त्यानंतर 25 ते 30 वर्षात कालाकडे त्यांच्याकडे धनसंपत्ती आली आणि त्यांनी हे मंदिर उभारलं। ॲक्च्युली अन्नपूर्णा माता स्वतः दान देणारी आहे, म्हणजे तिच्या पुढे शिवानं दान स्वीकारलं तिला आपण काय म्हणजे बडे दानी को आपण क्या दान दे सकते। त्यामुळे इथं दानपेटी नाही आहे। इथं लोकांनी यावं आणि भोजन घेऊन जावं, भोजन करून जावं, त्यामुळे इथं कुठली दानपेटी नाही। फार छान आणि प्रसन्न एकदम, म्हणजे फार असं वाटते की काही स्वर्गातच आलो का। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञानवैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षाम देहीच पार्वती। अन्नपूर्णा माता ही म्हणजे अन्न पुरवणारी आणि पोट भरणारी आपल्या उदरनिर्वाह आपले हे आहे।